Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 9th Standard English 2.3 Mark Twain English Workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण 2.3 मार्क ट्वेनचा इंग्लिश वर्कशॉप सोडवतोय. मी आहे पुणे जिल्ह्यातनं. तुम्ही कोणत्या भागातनं किंवा कोणत्या शाळेतनं माझा व्हिडिओ बघताय, तुमचं नाव काय आहे सांगाल का मला? आज आपण हा जो पूर्ण वर्कशॉपचे एकूण एक प्रश्न उत्तर आपण इथे बघतोय. फर्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. डिड ट्वेन टेल द बार्बर हू ही वॉज? बार्बर म्हणजे काय? न्हावी. तो न्हाव्याला सांगतो का तो कोण आहे? तर उत्तर आहे मार्क ट्वेन डिड नॉट टेल द बार्बर हू ही वॉज, म्हणजे मार्क ट्वेन काय त्या बार्बरला सांगत नाही की तो कोण आहे. सेकंड क्वेश्चन आहे वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट हाऊ ही ड्रेस्ड व्हेन ही वॉज व्हिजिटिंग फ्रेंड्स, म्हणजे की तो कसे कपडे घालतो याबाबत तो जास्त सजग आहे का, जागरूक आहे का? तर उत्तर आहे येस. ट्वेन वॉज पर्टिक्युलर अबाउट हिज ड्रेस वेन ही वॉज व्हिजिटिंग फ्रेंड्स, म्हणजे तो मित्रांना भेटायला जाताना कसे कपडे घालतो याबद्दल फार जागरूक असतो. तुम्ही आहात का जागरूक का नाही आहात? सी वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज, म्हणजे हा जो मार्क ट्वेन आहे तो स्वतः कोणते शब्द वापरतो त्याच्याबद्दल खास करून खूप पर्टिक्युलर आहे का? तर इथे उत्तर आहे येस. ट्वेन वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज्ड. डी क्वेश्चन आहे डू यू थिंक ट्वेन अप्रूव्ड ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स? गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, म्हणजे स्पेलिंगच्या बदलासाठी तो जो मार्क ट्वेन आहे जो त्यानं जे अप्रूव्ड केलेले आहेत बदल, रिफॉर्म म्हणजे बदल जे अप्रूव्ड केलेत त्याच्याबद्दल काय कारण देऊ शकता तुम्ही? त्याचं उत्तर लिहायचंय. तर इथे उत्तर येणार आहे आय थिंक ट्वेन डिड नॉट अप्रूव्ह ऑफ स्पेलिंग रिफॉर्म बिकॉज ही वॉन्टेड टू कन्वे दॅट फर्दर चेंजेस अँड रिफॉर्मेशन इन इंग्लिश स्पेलिंग्स वुड बी हार्मफुल फॉर द लँग्वेज. मग त्याला ऍक्च्युली मार्क ट्वेननी रिफॉर्म्स बदलांना तसं परवानगी दिलेली नाही, कारण त्याला वाटतं जर स्पेलिंगमध्ये खूपच बदल झाले तर ते भाषेसाठी मारक ठरू शकतात. ई हाऊ डिड ट्वेन एक्सप्लेन द स्पायडर इन द पेपर व्हॉट ही वॉन्ट टू हायलाइट? आता इथे त्यांनी जे पेपरमध्ये स्पायडर आला त्याबद्दल त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि त्याला इथे काय अधोरेखित करायचं होतं? सो उत्तर आहे बिकॉज ही वॉन्टेड टू हायलाइट दॅट देअर वॉज नो लॉजिकल रिझन बिहाइंड सुपरस्टिशन ॲज द स्पायडर जस्ट हॅपन टू बी देअर ऑन द न्यूजपेपर बाय चान्स, म्हणजे तो काही अंधश्रद्धेचा भाग नव्हता. चुकून तिथं त्या पेपरमध्ये तो स्पायडर म्हणजे कोळी आला होता. ही ऑल्सो वॉन्टेड टू हायलाइट दॅट वी शुड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स, म्हणजे त्याला अंधश्रद्धेमध्ये विश्वास ठेवू नका असं इथे सांगायचं होतं. क्वेश्चन 2 आहे रीड द फॉलोइंग अँड राईट द टू मिनिंग ऑफ माइंड अँड मॅटर. आता माइंड आणि मॅटर याचे दोन अर्थ इथे त्यांनी सांगायला सांगितलेलं आहे. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. तुम्ही खूपदा बोलला असाल डोंट माइंड, तर नेमकं माइंड आणि मॅटर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, मिनिंग द्यायचं. याचं उत्तर आपण इथे लिहूया. आन्सर इन द फर्स्ट सेंटेन्स माइंड रेफर्स टू थॉट्स अँड आयडियाज, म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये माइंड म्हणजे कशा संदर्भात आहे तर विचार आणि कल्पनाबद्दल आहे. मॅटर रेफर्स टू थिंग्स, आणि मॅटर हे वस्तूबद्दल दर्शवायला आहे. सो हॅपनिंग और थिंग्स आर दॅट आर प्रेझेंट. इन द सेकंड सेंटेन्स माइंड रेफर्स यू डोंट केअर और बॉदर, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये माइंडचा अर्थ आहे की तुम्ही काही केअर करत नाही किंवा आय डोंट माइंड, मला काही फरक पडत नाही. रेफर्स टू इट इज नॉट इम्पॉर्टंट. क्वेश्चन 3 आहे एनॅक्ट एनी वन अनेक्डोट इन द क्लासरूम. अनेक्डोटचा अर्थ आहे अ शॉर्ट इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट अ रिअल पर्सन ऑर इव्हेंट, म्हणजे खऱ्या माणसाबाबतची किंवा प्रसंगाबाबतची एक छोटी पण आकर्षक कथा, त्याला अनेक्डोट असं म्हणतात. आणि तुम्हाला ते सादरीकरण करायला सांगितलं बरं का. सो आपण आता टायटल त्या कथेचं आहे द पॉवर ऑफ परसिव्हरन्स. आता तुमच्या बाबत एखादी घटना घडली असेल रिअल लाईफमध्ये तर तुम्ही ती घटना सुद्धा इथे सांगू शकता, पण जर तुम्हाला हीच रिपीट करायची असेल तर तुम्ही तेही सांगू शकता. आता पॉवर ऑफ परसिव्हरन्स म्हणजे काय? परसिव्हरन्सचा अर्थ आहे चिकाटी. हा जो शब्द आहे परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी. तर आपण आता याच्याबद्दल खरी खरी कथा आपण इथे सांगणार आहोत, त्यालाच आपण अनेक्डोट असं म्हणतो.
Once upon a time in a small village there lived a young boy named Raj. कोडे एका गावात, एका छोट्याशा गावात राज नावाचा मुलगा राहत होता. राज वॉज अन ॲव्हरेज स्टुडंट हू ऑलवेज स्ट्रगल्ड विथ हिज स्टडीज. आणि तो एक सर्वसाधारण अभ्यास करणारा मुलगा होता किंवा बुद्धिमत्तेचा, आणि तो अभ्यास करण्यात त्याला फार कष्ट पडायचे, स्पेशली इन मॅथमॅटिक्स. आणि गणितात तर खास करून त्याला कष्ट पडायचे. तुमच्यापैकी जणांना गणित शिकण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, कमेंट करून सांगाल. हिज क्लासमेट्स ऑफन टीज्ड हिम फॉर हिज पुअर मॅथ स्किल्स विच मेड हिम फील डिस्करेज. त्याचे मित्र त्याला ना गणिताच्या कौशल्याबद्दल ऐकून चिडवायचे आणि त्याला खूप निराश वाटायचं किंवा त्याचा आत्मविश्वास खचायचा. वन डे देअर मॅथ टीचर अनाउन्स्ड अ चॅलेंजिंग मॅथ कॉम्पिटिशन फॉर द एंटायर क्लास. एके दिवशी त्यांचे शिक्षक वर्गामध्ये अनाउन्स करतात की आपण आता मॅथचे कॉम्पिटिशन घेणार आहोत. राज वॉज डिटरमाइंड टू प्रूव्ह हिमसेल्फ. आणि आता राजनं ठरवलं होतं की मला सिद्ध करायचं स्वतःला. ही न्यू ही नीडेड टू वर्क हार्ड. आणि त्याला माहिती होतं की त्याला खूप कष्ट करावे लागणार आहे. सो ही आस्क्ड द टीचर फॉर एक्स्ट्रा हेल्प आफ्टर स्कूल. आणि तो शिक्षकांना विनंती करतो की माझी थोडी शाळेनंतर मदत कराल का, अँड स्पेंड आवर्स प्रॅक्टिसिंग मॅथ्स प्रॉब्लेम. तासन तास तो ते गणिताचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. द कॉम्पिटिशन डे अराइव्ड अँड राज गेव इट इज हिज ऑल. ही आन्सर्ड एव्हरी क्वेश्चन टू द बेस्ट ऑफ हिज ॲबिलिटीज, इवन द टफेस्ट वन. म्हणजे अवघडातला अवघड प्रश्न त्याने सोडवला. वेन द रिझल्ट्स वेअर अनाउन्स्ड. आणि जेव्हा निकालाची घोषणा करण्यात आली, टू एव्हरीवन सरप्राईज, आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. राज हॅड ओन द फर्स्ट प्राइज. हिज क्लासमेट्स कुडंट बिलीव्ह इट. म्हणजे राजनं चक्क पहिलं बक्षीस मिळालं आणि बाकीचे विश्वास ठेवू शकले नाहीत. द टीचर आस्क्ड राज हाऊ ही मॅनेज टू इम्प्रूव्ह सो मच इन सच शॉर्ट टाईम. शिक्षकांनी त्याला विचारलं की इतक्या छोट्या कालावधीत तू कसं काय हे सगळं शक्य करून दाखवलंस. राज रिप्लाइड. राज म्हणाला, आय मे नॉट हॅव बीन द बेस्ट ॲट मॅथ. मी कदाचित गणितामध्ये फार हुशार नाहीये, बट आय डिडंट गिव्ह अप. पण मी माझं प्रयत्न सोडले नाही. आय प्रॅक्टिस लर्न्ड फ्रॉम माय मिस्टेक्स अँड वर्कड हार्ड. मी माझ्या चुकांमधनं शिकलो, मी खूप परिश्रम घेतले. आय प्रूव्ड दॅट विथ अ डिटर्मिनेशन. म्हणजे ध्येय निश्चितीनंतर अँड परसिव्हरन्स, चिकाटीनं, एनीवन कॅन ओव्हरकम देअर वीकनेस. कोणीही, म्हणजे तुम्ही सुद्धा अथक परिश्रम आणि चिकाटी दाखवली तर तुम्ही कोणत्याही गोष्टी मात करू शकता, कमजोरी मात करू शकता. The moral of the story is that hard work and determination can lead to success no matter where you start. It's a great anecdote to inspire students to never give up on their goals and keep trying even when things seem difficult. So खूप छान अनेक्डोट आहे. रिअल लाईफमध्ये घडलेली ही घटना आहे. सो अनेक्डोट म्हणजे रिअल लाईफमध्ये घडलेल्या घटना किंवा प्रसंग आपण त्याच्यामध्ये लिहित असतो. सो चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन फॉर ट्रान्सलेट एनी 5 ऑफ द कोटेशन्स यू लाईक. चला आपण 5 कोटेशन्स आणि त्याचे अर्थ लिहायचे आहेत. इट मॅटर्स नॉट व्हॉट समवन इज बॉर्न बट व्हॉट दे ग्रो टू बी. म्हणजे माणूस कसा जन्माला हे महत्वाचे नसून तो कसा वाढला हे महत्वाचं आहे. सेकंड, ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. म्हणजे विनोद हा मनुष्य जातीला मिळाला सर्वात मोठं वरदान आहे. थर्ड, इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. म्हणजे तुम्ही जर खरं बोलला तर तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. फोर, इन्स्टेड ऑफ कर्सिंग द डार्कनेस बी द वन टू लाईट अ कॅन्डल. म्हणजे परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा. 5, अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल द आयडिया सक्सेड्स. म्हणजे एखादी नवीन कल्पना सुचलेला माणूस ती कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत विक्षिप्तपणे वागतो. क्वेश्चन 5 आहे, फ्रॉम ग्रुप्स F4 L6 डिस्कस वेदर अँड हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह इंग्लिश स्पेलिंग. म्हणजे तुम्ही इंग्रजीचे स्पेलिंग कसे काय सुधाराल बघा. त्याच्यामध्ये उत्तर आहे प्रॅक्टिस रेग्युलरली. सराव करा नियमित. डेडिकेट टाइम टू प्रॅक्टिस स्पेलिंग रेग्युलरली. म्हणजे एक ठराविक वेळ देऊन तयारी करा. कन्सिस्टन्सी इज की टू इम्प्रूव्हमेंट. म्हणजे तुम्ही सातत्य ठेवणं हे तुमच्या यशाचं गमक होईल. रीड एक्सटेन्सिव्हली. वाचन करा. रीड बुक्स, न्यूजपेपर अँड आर्टिकल्स टू एक्सपोज युअरसेल्फ टू करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. Use flashcards. Create flashcards with words you struggle with and test yourself regularly. Learn word root. पण तुम्हाला स्पेलिंग पाठ करायला आवडतात का? जर आवडत असेल तर खूप छान आहे, नसतील आवडत तर आवड निर्माण करा. Understanding word root, prefixes, suffixes can help you guess the correct spelling. Use spelling apps. There are many apps and online resources designed to improve spelling. Write frequently. Keep a journal or write essays.
emails or stories. This helped reinforce correct spelling. Question 7A, arrange a joke session in the classroom where each student tells a joke. The jokes must be told in English. म्हणजे जोक सांगायचा. तर जोक बघा, मी तुम्हाला काही जोक दिलेले आहेत, तशा प्रकारचे जोक तुम्ही वर्गामध्ये सांगा. फर्स्ट जोक आहे, व्हाय वॉज द मॅथ बुक सॅड. म्हणजे गणिताचं पुस्तक दुःखी का आहे? बिकॉज इट हॅज टू मेनी प्रॉब्लेम्स. कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. हसा असं म्हणायला लागेल मला. सेकंड आहे, वाय डिड द बायसिकल फॉल ओव्हर. म्हणजे बायसिकल का इतक्या जोरात पडली? बिकॉज इट हॅज टू टायर्ड. आता त्याला 2 चाकं आहेत म्हणून ते टू टायर्ड म्हणजे ती खूप थकली, या अर्थाने ते जोक आहे. ओके, इथे आपण लँग्वेज स्टडीचा प्रश्न बघतोय. मेनी ॲक्शन्स इन्व्हॉल्व 2 people things, one that perform the action and one is affected by the action. एक्झाम्पल, सोनाली एट द मँगो. म्हणजे कोणती कृतीमध्ये 2 लोक इन्व्हॉल्ड किंवा 2 वस्तू इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे एक जण खातोय आणि खाल्ला जातोय. सोनाली आंबा खातीये. हिअर द ॲक्शन ऑफ इटिंग इन्व्हॉल्व सोनाली हू इट्स अँड द मँगो विच गेट्स इटन. Sonali is the subject and mango is the object of the verb eat. When you want to talk about who performed the action, the doer of the action is the subject. Sometimes you want focus on the object, the things affected by the action. Then you make it a subject of that sentence. Example, the mango was eaten. You may or may not mention the doer. Here Sonali or the person who ate it. This is the passive voice. Passive construction or passive voice. In this type of construction, the thing affected by the verb is the subject of the sentence. The verb is in the passive form, be plus past participle, and the doer of the action may or may not be mentioned. आता तुम्ही passive voice किंवा active voice हे शब्द ऐकले असतील, तर त्यासाठी खास आपण आता इथे बघणार आहोत, ज्याला कर्ता असंही म्हणतात, ज्याला सब्जेक्ट असंही म्हणतात. Okay, in the following examples of passive voice and the doer. Passive voice, subject आणि doer या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. Of the action is not mentioned. Example, the plants are pruned. A cup of tea is offered to any guest. Many anecdotes related to Mark Twain are told. If we wish to mention the doer in passive sentences, we mention it by adding by before it. Examples. This pen was given to me by my aunt. Note that only transitive verbs can be used in the passive voice. म्हणजे passive voice मध्ये फक्त transitive verbs यूज केले जातात. हे पॉइंट नोट करा. Refer to the language study pages and the entire irony and pun. Find one example of each from the passage of the or the quotation. So आता इथे आपण आपला हा पूर्ण धडा, याचे पूर्ण प्रश्न उत्तर आपण इथे सोडवलेले आहेत. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला याच्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही अवघड वाटत असेल तर आपण त्याच्यावरती डिटेल स्टडी करूयात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की पण म्हणजे काय? अ प्ले ऑन वर्ड्स बेस्ड ऑन देअर डिफरंट मिनिंग्स फॉर अ ह्युमरस इफेक्ट, याला पण असं म्हणतात. आणि ज्याला उपहास किंवा कोट्या या अर्थानं हे शब्द वापरलेले आहेत, ज्याला आपण इथे म्हटलेलं आहे आयरनी अँड पण. तर उपहास आणि कोट्या वाक्यांमध्ये तुम्हाला कोणत्या वाटतात ते लिहायच्या आहे. पण तरी नाही कळालं तर कमेंट करा, म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला स्पेशली व्हिडिओ करून पाठवेल. व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.